बाळांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला कळवा की तुम्हाला कशा पद्धतीचे आता व्हिडिओ हवे. ठीक आहे, तुम्हाला पुण्यातल्या कॉलेजेसचे व्हिडिओ हवेत का महाराष्ट्रातल्या का CSIT का फक्त मुंबई कॉलेजेसचे का टॉप 50 कॉलेजेसचा व्हिडिओ हवा आहे. ठीक आहे, नागपूर नाशिक जी पण तुमची रिक्वायरमेंट असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरतीच टाकेल. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आपण एक कॉलेज सिरीज सुद्धा स्टार्ट करतोय आता. ठीक आहे, बेस्ट आजचा व्हिडिओमध्ये आपल्याला बेस्ट CSIT कॉलेजेस बद्दल बोलायचंय. CSIT टेक ब्रांचेस बेसिकली. आता CSIT मध्ये AI/ML सगळे आले. AI झालं, ML झालं, AI/ML झालं, AIDS झालं, डेटा सायन्स झालं, मशीन लर्निंग झालं, हे सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यात आले. ठीक आहे, CSIT रिलेटेड ब्रांचेस बेसिकली. ठीक आहे, 50 ते 100 मार्क्स वरती मिळणार आहे. ठीक आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांचा मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा स्कोर 50 ते 100च्या दरम्यान येतो बाळांनो मार्क्स. ठीक आहे, तर आपल्याला पुणे आणि भरपूर विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट पुणे असते, म्हणून आज आपण हा टॉपिक निवडलेला आहे की आज आपल्याला बेस्ट कॉलेजेस बघायचे पुण्यातले जे CSIT ब्रांच प्रोव्हाइड करतात, CSIT रिलेटेड ब्रांचेस प्रोव्हाइड करतात आणि त्यांना 50 ते 100 मध्ये ऍडमिशन होतं त्या कॉलेजेसचं. ठीक आहे, चला, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ही कॉलेज सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून प्रत्येक विद्यार्थी सबस्क्राईब करेल. अदरवाईज माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळून द्यायचंय. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. कॅपराउंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येत आहे. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, बघा बाळांनो, आता एक गोष्ट आयडियोलॉजी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, तुम्हाला कॉलेज भेटणार आहे. जर तुम्हाला 10% जरी आलं ना तरी तुम्हाला कॉलेज भेटणार आहे. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. ठीक आहे, कॉलेज भेटून जाईल. किती चांगलं कॉलेज भेटतं ते महत्वाचं आहे ना. आता बघा, जर टोटल 100 विद्यार्थी असतात बाळांनो, फक्त 10% विद्यार्थी असे असतात ज्यांचे 140 पेक्षा जास्त स्कोर असतो. 20% विद्यार्थी असतात ज्यांचा 100 ते 140च्या दरम्यान स्कोर असतो आणि 70% विद्यार्थी आपल्या अशा असतात ज्यांचा 100 पेक्षा कमी स्कोर असतो. मग या विद्यार्थ्यांपर्यंत पण बोललं पाहिजे. यांना तर माहिती आहे यांना कोणतं भेटणार आहे. COEP, VGT, वालचंद, PICT, VIT, KGS, सांगितलं, आडोमाल, SPIT, हेच कॉलेजेस यांना भेटणार आहेत. पण यांच्याविषयी कोण बोलेल है ना, यांच्याविषयी पण आपल्याला बोलायचंय बाळांनो. ठीक आहे, चला, आता हे कॉलेजेस आपण कशा पद्धतीने डिसाईड केलेत बाळांनो. हे कॉलेजेस आपण डिसाईड केलेत गुड प्लेसमेंट, त्यांचं प्लेसमेंट चांगलं पाहिजे, गव्हर्नमेंट फॅसिलिटीज सगळ्या भेटल्या पाहिजे. म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात तर तुमची फीज माफ झाली पाहिजे, स्कॉलरशिप भेटल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला भेटल्या पाहिजे. फीस थोडीशी कमी पाहिजे आणि लोकेशन आपलं टॉप सिटी म्हणजे पुणे पाहिजे बाळांनो, है ना. तर अशा पद्धतीने आपले हे काही फॅक्टर्स असणार आहेत हे कॉलेज बघताना. आता नंबर 10 ला आहे बाळांनो JSPM नरे टेक्निकल कॅम्पस. आता वादविवाद याच्यात होणार आहेत. ठीक आहे, मला माहिती आहे विद्यार्थी. JSPM नरे टेक्निकल कॅम्पस, कट ऑफ 82 to 84 पर्सेंटाईल. ओपनचं कट ऑफ आहे, CHचं कट ऑफ आहे. CSIT किंवा CSIT किंवा AI/ML, AIDS वगैरे यांचं कट ऑफ आहे बाळांनो. 82 to 84 पर्सेंटाईल. भरपूर विद्यार्थी म्हणतील काय सांगताय सर, कॅप राऊंडच्या याच्यामध्ये आम्ही 94 पर्सेंटाईल याचं कट ऑफ बघितलंय, तुम्ही 82 कसं काय म्हणता याला. ठीक आहे बेटा, हे कट ऑफ आपलं स्पॉट, कॅप राऊंड, ILS या तिघांमध्ये जे पण कमी असेल ते कन्सिडर करून आपण सांगतोय. मेजरली कॅप आणि स्पॉटचेच आहेत है ना. स्पॉटमध्ये या कॉलेजचं कट ऑफ 82 पर्सेंटाईल गेलेलं आहे CSIT रिलेटेड ब्रांचेससाठी. तुम्ही जाऊन चेक करू शकतात है ना. आणि हे पण ओपनचं तुम्ही विचार करा, इथं ओपनचं 82 आहे तर OBCचं किती असेल बाळांनो, इथं अजून कमी जाईल है ना, SCचं अजून कमी जाईल है ना. फीज याची 1 ते 1.25 लाख रुपये फीज आहे ओपनची फीज. आता ओपनची फीज एवढी आहे, गर्ल्ससाठी फ्री एज्युकेशन आहे ना. त्यानंतर तुमचं OBC साठी 50% कमी होऊन जाईल, SC ST साठी 80% कमी होऊन जाईल, NT साठी 75% कमी होऊन जाईल. जे पण फ्री फीजचे स्लॅब्स आहेत ते कमी होऊन जातात कॅटेगरीनुसार. ठीक आहे, पॅकेज जर बद्दल बोलायला गेलं 6 ते 7 लाखाचं पॅकेज इथं जातं बाळांनो. चांगले विद्यार्थी असतील तेवढं क्रॅक करून घेतात. ठीक आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे बाळांनो. हे झालं नंबर 10 नंबरचं. ठीक आहे, नंबर 9 नंबरचं आहे बाळांनो तुमचं DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगावचं, आकुर्डीचं नाही तळेगावचं. ठीक आहे, 76 ते 82 पर्सेंटाईल. आता तुम्ही म्हणा दादा तुम्ही 50 ते 100 मार्कांवरती बोलले होते, आता तुम्ही 76 पर्सेंटाईल बोलताय. 50 ते 100 मार्कांची रेंज बाळांनो. आता 60 मार्काला पण कधी कधी 72 पर्सेंटाईल येतात, म्हणजे आलं काही कॉलेज त्या रेंजमध्ये है ना. प्लीज चुकीचं नका कन्सिडर करू. ठीक आहे, आता हे ओपनचं कट ऑफ आहे. कशाचं हे कट ऑफ ओपनचं आहे. हे कट ऑफ आहे तुमचं ओपनचं CSITचं. आता कशाचंही असू शकतं, स्पॉटचं असू शकतं किंवा कॅपराऊंड, चौथ्या कॅपराऊंडचं असू शकतं. ठीक आहे, फीज बद्दल बोलायला गेलं तर 1 ते 1.25 लाख रुपये फीज आहे बाळांनो. ऍव्हरेज पॅकेज 6 ते 7 लाख रुपये गव्हर्नमेंट एडेड आहे. आता ही फीज परत ही ओपनची बाळांनो. OBCची किती होऊन जाईल माहितीये, 50,000 रुपये. SC STची किती होऊन जाईल माहितीये, 20,000 रुपये. समजते गोष्ट है ना. चला, आता नंबर 8चं बघूया बाळांनो. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे.
लवकरात लवकर बॅच पण क्लोज होणार आहे. जरी तुमचे कमी मार्क असतील बाळांनो, तरी त्या कमी मार्क्सनुसार एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयर तुम्ही रिझल्ट बघू शकता, असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घेतली, कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, सगळ्या गोष्टी पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित करून घेतल्या. कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS ला कसं खेळायचं, ठीक आहे, कॉलेजची प्रिफरन्स कशी लावायची, प्रिफरन्स स्वतः पर्सनल काउन्सिलर कडून लावून घेतली. त्यामुळे कमी मार्क्सला सुद्धा एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं बाळांनो. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, खूप चांगले मार्क्स होते, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली नाही, कारण कॉलेज लिस्टमध्ये एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं बाळांनो, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. फक्त आता तुमचा 90% 90% कॉलेजेस टाकून द्यायचं लिस्टमध्ये, हे नसतं कॉलेज लिस्ट बनवणं. हे कॉलेज लिस्ट बनवणं नसतं. त्या 90% जे कॉलेजेस लागतात त्यांची प्रिफरन्स लावणं हे कॉलेज लिस्ट असतं बाळांनो. आणि ते तुमचं पर्सनल काउन्सिलर करतात, तुम्हाला करायची गरज नाही, है ना. ज्या विद्यार्थ्यांचे थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये गेले ना, चांगले मार्क्स होते, तरी त्यांनी काय चूक केली माहिती, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले, है ना. जर तुम्हाला 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना महाराष्ट्रातला, तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर तुम्हाला माहिती आहे कॅप राऊंड मध्ये कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, जर माहिती असेल तर स्वतः करून घ्या. कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड कसं प्ले करायचं हे तुम्हाला माहिती असेल तर स्वतः करून घ्या. डॉक्युमेंटेशन कसं करायचं हे स्वतः माहिती असेल तर स्वतः करून घ्या. जर नसेल माहिती तर काउन्सिलिंगची हेल्प घ्या. कोणती पण काउन्सिलिंग लावा, तुम्हाला जो टीचर आवडत असेल, जिथून लावायची असेल तिथून लावा, पण काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या, ठीक आहे. कारण 2-3 हजार कडे बघता, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं 20 वर्षाचा प्रश्न आहे, आणि 2-3 हजार कडे तुम्ही बघता, है ना. कोचिंग मध्ये लाखो फीस घातली तुम्ही, पण हे काउन्सिलिंगसाठी कोणत्याही काउन्सिलरला 2-3 हजार रुपये देऊन व्यवस्थित करून घ्या ना पूर्ण ऍडमिशन प्रोसेस. डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी याच्यात कवर्ड आहेत बाळांनो, ठीक आहे. स्कॉलरशिप, भरपूर विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी 2-3 लाख रुपये स्कॉलरशिप होती बाळांनो. ती स्कॉलरशिप आपण झिरो केली माहितीये. सॉरी, 2-3 लाख रुपये फीज होती, ती फीज आपण झिरो केली. का माहितीये? फक्त योग्य स्कॉलरशिप त्याच्यापर्यंत पोहोचवल्या. ही पंजाबराव देशमुखची स्कॉलरशिप आहे बेटा, या अप्लाय मध्ये, याच्यामध्ये अप्लाय कर. ज्योतिबा फुले ही स्कॉलरशिप आहे, ही या स्कॉलरशिप मध्ये अप्लाय कर. स्कॉलरशिप मध्ये अप्लाय करून करून त्यांची फीज झिरो होऊन गेली बाळांनो. मग आता हे 2-3 लाख वाचवण्यासाठी 2-3 हजार तुम्ही स्पेंड करू शकतात, मला असं वाटतं, है ना. जर तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर असाइन केला जातो बाळांनो, ते पर्सनल काउन्सिलर आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतात प्रत्येक ठिकाणी. असं नाही की लिमिटेड कॉल, लिमिटेड व्हॉट्सअप, नाही, अनलिमिटेड. जेव्हा कॉल करायचा तुम्ही कॉल करा त्या काउन्सिलरला, ते तुमचे काउन्सिलर्स आहेत. तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट ते बनवतील. तुमचे किती मार्क्स, किती पर्सेंटाईल, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठे तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET सेलला सबमिट करायची आहे, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येईल, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक खूप मार्क पडते तुम्हाला, ठीक आहे. फक्त नेक्स्ट 4 वर्ष रिग्रेट नाही करणार, नंतरचे 20 वर्ष जेव्हा तुम्ही नोकरी करणार ना तेव्हा सुद्धा रिग्रेट करणार. चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो, चांगली नोकरी भेटली असते. काय अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा, प्लीज व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं पॉसिबल नाही होत माझ्याकडनं, ठीक आहे. आता कारण जे विद्यार्थी एनरोल आहेत काउन्सिलिंग मध्ये त्याचे कॉल्स पण मला रिसीव्ह करावे लागतात, है ना. मला पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांकडे पण लक्ष द्यावं लागतं, कारण तुम्ही जर युट्यूब वरती हा नंबर सर्क्युलेटेड आहे, हजारो विद्यार्थी कॉल करतात. प्लीज तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, है ना. नंबर 8 ला आहे बाळांनो तुमचं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आपलं मॉडर्न कॉलेज, मी जवळच राहतो मॉडर्न कॉलेजच्या जवळ, ठीक आहे. याचं कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 83 ते 86% याचं कट ऑफ आहे बाळांनो. फीज याची 1 ते 1.25 लाख रुपये तुम्ही कन्सिडर करा. लगभग प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची 1 ते 1.5 लाखच्या मध्ये फी असते बाळांनो, ठीक आहे. ऍव्हरेज पॅकेज 7 ते 8 लाख रुपये गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. ही आता ओपनचं कट ऑफ आहे तुमचं, है ना. OBC SC STचं अजून कमी होईल. नंबर 7 ला आहे बाळांनो तुमचं झील एज्युकेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. झील कॉलेजचं कट ऑफ तुमचं 74 ते 80%. आता 74 मार्क म्हणजे किती माहिती आहे बाळांनो? 65 मार्क म्हणजे 74% आले तुमचे, है ना. फीज तुमची बाळांनो 95,000 रुपये फीज आहे फक्त या कॉलेजची, ठीक आहे. ऍव्हरेज पॅकेज 5.5 लाख ते 6.5 लाख रुपये गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नंबर 6 ला येतं बाळांनो तुमचं MMCOE मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. याचं तुझं कट ऑफ जातं बाळांनो 82 ते 85% जातं. फीज बद्दल जर बोलायला झालं 1 ते 1.25 लाख रुपये फीज असते. कॉलेज पॅकेज 6.5 ते 7.5 लाखाचं पॅकेज आहे बाळांनो. स्टेटस ही गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नंबर 5 ला आहे बाळांनो तुमचं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगावचं, ठीक आहे. कट ऑफ बद्दल बोलायचं झालं 80 ते 84% कट ऑफ जातं बाळांनो. फीज याची 1 ते 1,30,000 रुपये पर्यंत जाते ओपनची, है ना. अगेन तुमचे कमी होईल, हे ओपनचे पर्सेंटाईल आहेत. OBC SC ST NT अजून कमी होतील, ठीक आहे. ऍव्हरेज पॅकेज 6 ते 7 लाख रुपये बाळांनो गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ठीक आहे. नंबर 4 ला येतं MIT अकॅडमी ऑफ आळंदी. खूप चांगलं कॉलेज आहे बाळांनो. MITचे सगळेच कॉलेजेस चांगले आहेत, पण MIT वाले फीस खूप घेतात, फीस खूप घेतात, ठीक आहे. तुमचं कोथरूडचं पण फीस खूप घेतात, आळंदी लोणीवाला पण फीस खूप घेतात.
आळंदीवाला पण फीस खूप घेतात, पण आळंदीवाला तुमचं कॅप राऊंड्समध्ये येतं, गव्हर्नमेंटमध्ये येतं, म्हणून आळंदीवाला तुम्ही जाऊ शकतात. एवढी फीस तुम्ही अफोर्ड करू शकतात. 1.9 ते 2 लाख रुपये ओपनची. ठीक आहे. ओबीसी एससी एसटीला अजून कमी होऊन जाते. ठीक आहे. ॲव्हरेज पॅकेज 8 ते 9.5 लाख पर्यंत जातं बाळांनो, है ना. नंबर 10 ला आहे बाळा, एमआयटीचं असं आहे ना बाळांनो, एमआयटी WPU झालं, है ना. मी आता प्रमोशन नाही करत आहे, किंवा MIT EDT झालं बाळांनो, किंवा MIT आळंदी झालं, या तिघांचं प्लेसमेंट एकच, म्हणजे कोऑर्डिनेशन असतं प्लेसमेंटमध्ये, म्हणून तुम्हाला थोडंसं प्लेसमेंट चांगलं भेटतं इथं. ठीक आहे. पण MIT WPU आणि MIT EDT खूप जास्त फीज आहे बाळांनो, खूप जास्त फीज आहे ना. आता ऑल AISMS, ठीक आहे, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे. याचं जे कट ऑफ जातं बाळांनो 85 ते 88 जातं, हे स्पॉटचं कट ऑफ आहे ना. कॅप राऊंडमध्ये याचं 97-98 कट ऑफ जातं. ठीक आहे. फीज बद्दल जर बोलायचं झालं 1.2 to 1.35 लॅक्स आहे बाळांनो. ॲव्हरेज पॅकेज बद्दल 7.5 ते 8.5 लाख रुपये याचं ॲव्हरेज पॅकेज जातं बाळांनो. नंबर 2 ला आहे तर PVG कॉलेज खूप चांगलं आहे बाळांनो. भरपूर विद्यार्थ्यांना PVG कॉलेज बद्दल नाही माहित राहत. गव्हर्नमेंट कॉलेज आहे व्यवस्थित. ठीक आहे. 86 ते 88% कट ऑफ जाईल. 1.05 ते 1.15 लाख रुपये याची फीज जाईल बाळांनो. ओबीसी SC ST ला अजून कमी होऊन जाईल. ॲव्हरेज पॅकेज 7 ते 9 लाख रुपये ॲव्हरेज पॅकेज असेल. ठीक आहे. नंबर 1 ला आहे तर बाळांनो पिंपरी चिंचवड, लेकिन पण रावेतची ब्रांच, पिंपरीची ब्रांच नाही बाळांनो. पिंपरीची ब्रांचचं खूप जास्त जातं कट ऑफ, आहे ना. रावेतच्या ब्रांचचं 84 ते 87% कन्सिडर करा. 1.25 लाख तुमची फीज असेल बाळांनो. ॲव्हरेज पॅकेज 7 ते 8 लाख रुपये गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ठीक आहे. तर हे झाले बाळांनो तुमचे टॉप 10 कॉलेज CSIT पुण्यातले. नेक्स्ट कोणतं हवंय बाळांनो? मुंबई हवंय, पुणे मुंबई हवंय, नाशिक हवंय, नागपूर हवंय, महाराष्ट्रामधले पाहिजे, प्लीज कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंटनुसारच हे बनेल बाळांनो. आणि जरी लो मार्क्स आले असतील ना बाळांनो, तरी एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे. या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, जर तुमची कॉलेज लिस्ट आणि कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित राहिली बाळांनो. म्हणून लगेच आता पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. बॅच क्लोज होते बाळांनो. जरी जास्त मार्क आले असतील, जरी कमी मार्क आले असतील बाळांनो, 50% काम अजून सुद्धा बाकी आहे. जर हे 50% व्यवस्थित केले, तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं योग्य निर्णय घ्या. ठीक आहे. 1000, 2000, 3000 कडे नका बघू बाळांनो. जिथं तुम्हाला आवडत असेल तिथं काउन्सिलिंग करून घ्या, कारण काउन्सिलिंग तुम्हाला खूप बेनिफिट देते बाळांनो. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलिंग 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली बाळांनो. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केली. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. एक पूर्ण टीम तुमच्या मागे लावून देईल मी. ठीक आहे. जेणेकरून एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटायला पाहिजे. कॅप राऊंड्स बद्दल सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर केल्या जातील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.